तर मनसे आणि शिवसेना या दोन पक्षांसाठी आजचा हा दिवस ऐतिहासिक म्हणावा लागेल, कारण 2 दशकांची राजकीय संघर्षाची दिवार तोडून ठाकरे बंधू आज एकत्र आलेत आणि त्यांनी युतीची घोषणा केलेली आहे। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती ठाकरे बंधूंचं एकत्र येणं महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देऊ शकेल का? ठाकरे ब्रँड एक प्रकारे भाजपचा विजय वारू रोखू शकेल का? महायुतीला मुंबईमध्ये आव्हान देऊ शकेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही दिवसात आपल्याला मिळतील। पण आज ज्यावेळी ठाकरे बंधूंनी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या युतीची घोषणा केलेली आहे, तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढाईच्या नंतरची महापालिकांच्या युद्धाचं हे रणशिंग फुंकलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि पुढचे काही दिवस या महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठी घनघोर अशी राजकीय लढाई आपल्याला पाहायला मिळू शकते। ठाकरे बंधूंचा राजकीय संघर्ष या महाराष्ट्रानं पाहिला, पण कदाचित आज बाळासाहेब असते तर जो आनंद या शिवसैनिकांच्या मनात आहे, फुगड्या खेळून तो आनंद व्यक्त केला जातोय, दोन्ही सैनिकांच्या मनात आहे, तोच आनंद कदाचित बाळासाहेबांच्या सुद्धा मनात असता। कारण एक खंत त्यांच्या मनात सातत्यानं राहिली, ती म्हणजे 2 भावांचा राजकीय संघर्ष। पण अतिशय हालाकीच्या आणि पडत्या काळामध्ये सैनिकांच्या मनात ऊर्जा निर्माण करणारा आजचा हा प्रसंग आहे। खरं तर या प्रसंगी सगळे शिवसैनिक, मनसैनिक एक दिलानं एकत्र येऊन हा आनंद साजरा करतायत, कारण एक उमेद निर्माण झालेली आहे। गेल्या काही दिवसात राजकीय पराभवाचे धक्क्यावर धक्के सहन करणाऱ्या मनसे आणि शिवसेनेच्या या राजकीय प्रवासामध्ये आजचा हा दिवस राजकीय कलाटणी देणारा असेल, शिवसैनिकांना नवं बळ देणारा असेल, मनसैनिकांना एक बळ देणारा असेल, अशा प्रकारची अपेक्षा कार्यकर्त्यांच्या मनात आहे। एक नवी उमेद निर्माण करणारा आजचा हा ऐतिहासिक क्षण त्यांना वाटतोय आणि म्हणूनच त्याच्याबद्दलचा आनंद कार्यकर्ते आपल्या या फुगड्यांमधून, घोषणांमधून व्यक्त करताना दिसतायत। खरं तर स्थानिक स्वराज्य बिग इम्पॅक्ट ऑन Maharashtra politics as well as for Marathi Manus. It is going to give an immense amount of confidence to Marathi Manus. It is the answer to the ruling government in Maharashtra. Of course. Thank you so much for तर स्वाभाविक आहे की गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये, विशेषतः विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला दारुण पराभव, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका, नगर परिषदांमध्ये झालेला दारुण पराभव आणि त्यानंतर उडालेला धुवा, या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती मुंबईमधलं हे जे युद्ध असणार आहे, विशेषतः महानगरपालिकांमध्ये, प्रमुख महानगरपालिकांमध्ये, शहरांमध्ये बेस आहे शिवसेनेचा, ठाकरेंचा, आणि त्यामुळे इथली या रणमैदानातली लढाई एकतर्फी नसणार आहे, हे तितकंच खरं आहे। त्यामुळे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सुद्धा कंबर बांधून मैदानात उतरलेले आहेत आणि तशाच प्रकारची तुल्यबळ लढत देणं किंवा त्यांना चॅलेंज करण्यासाठी 2 ठाकरे बंधू सगळे राजकीय मतभेद विसरून महाराष्ट्राच्या साठी आम्ही एकत्र आलो असं सांगत आज त्यांनी या ऐतिहासिक युतीची घोषणा केलेली आहे। निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आजचा हा दिवस एक वेगळ्या पद्धतीने नोंदवला जाईल, कारण या महाराष्ट्रानं ठाकरे बंधूंच्या राजकीय संघर्षाचा सगळा पट बघितलेला आहे आणि यापुढे त्यांची युती म्हणून ते दोघं कसे पुढे जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। कार्यकर्त्यांमध्ये मात्र आजचा हा दिवस एक उत्साह निर्माण करणारा, उमेद निर्माण करणारा असू शकतो, कारण या कार्यकर्त्यांना सातत्याच्या पराभवातून एक प्रकारे मनोबल खचण्याचं काम
झालेलं होतं. अनेकांनी साथ सोडली, ज्यांना वर्षानुवर्ष पदं मिळाली ते सगळे साथ सोडून गेले आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये या दोन्ही भावांनी सगळे राजकीय मतभेद विसरून एकत्र येत या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती एक नवा पर्याय देण्याचं काम केलेलं आहे. एक नवा पर्याय उभं करण्याचं, एक आव्हान उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण त्यात ते किती यशस्वी होतात हे पुढच्या काळामध्ये कळेलच. पण त्याची झलक राज ठाकरेंनी दिलेली आहे आणि राज ठाकरेंनी आज सांगितलेलं आहे ज्या प्रकारचा हल्ला होईल त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. राज ठाकरेंनी अतिशय सूचक वक्तव्य काय केलं जाणून घेऊयात. सर्वांचं स्वागत करतोय आणि आता संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही. त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे. 105, 107 किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे. कारण आम्ही आज दोघंही इथे बसलेलो आहोत, ठाकरे बंधू. आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या 5 सेनापतींमधले एक सेनापती. त्यांच्या सोबत माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे, म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता. त्याच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही. पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचायला लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. साधारणतः 60-65 वर्ष आता होतील. पुढच्या वर्षी शिवसेनेला 60 वर्ष होतील. इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघं जण, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत. आणि आत्ता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष, ते जे काय हुतात्मा स्मारक आहे त्याचा मोठा अपमान होईल. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. उत्साह अमाप आहे. मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून, मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश बघतोय. मी सर्वांना विनंती करतोय, आवाहन करतोय आणि एक सूचना सुद्धा करतोय. कारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका. हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे. आणि मला खात्री आहे की मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही, पण त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही. मी सगळ्यांना परत मनापासून धन्यवाद देतो. आणि राज,